सद्गुरूंची कृपा मिळते कशी? आज समजून घ्या. 99% लोकांना गुरुचं खरं महत्त्व माहीत नाही. चला तर जाणून घेऊ स्वामी समर्थ काय सांगत आहेत. समास पहिला, अध्याय पहिला. श्रीराम समर्थ. श्री सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. ज्यांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरतो, या पवित्र चरित्राची सुरुवात होते ती सद्गुरूंच्या महिमेने. सद्गुरू म्हणजे केवळ गुरु नाहीत, ते साक्षात परमेश्वराचे रूप आहेत. जगात मनुष्य जन्म घेतो, अनेक सुखदुःखांचा अनुभव घेतो, पण त्याला खरा मार्ग कोण दाखवतो? तो म्हणजे सद्गुरू. संसार हा एक अथांग सागर आहे. या सागरात माणूस भरकटतो, दुःख भोगतो, मोहात अडकतो, आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे, सद्गुरूंचा आश्रय. सद्गुरू आपल्या शिष्याला योग्य दिशा देतात, त्याच्या मनातील शंका दूर करतात आणि त्याला सत्य, शांती आणि मोक्षाच्या मार्गावर नेतात. जगात संपत्ती, मान सन्मान, विद्या हे सर्व मिळू शकते, पण आत्मशांती मिळवण्यासाठी गुरुचे मार्गदर्शन अत्यावश्यक आहे. जेव्हा शिष्य पूर्ण श्रद्धेने गुरूंच्या चरणी समर्पित होतो, तेव्हा त्याच्या जीवनात परिवर्तन घडू लागते. त्याचे मन शुद्ध होते, अहंकार नाहीसा होतो आणि त्याच्या हृदयात भक्तीची ज्योत प्रज्वलित होते. सद्गुरूंची सेवा करणे, त्यांच्यावर निष्ठा ठेवणे, हेच जीवनाचे खरे साधन आहे. जो मनुष्य गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवतो, त्याचे सर्व संकटे दूर होतात आणि त्याचे जीवन आनंदाने, शांततेने भरून जाते. गुरु हा जीवनाचा दीप आहे, जो अंधारातही प्रकाश दाखवतो. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की गुरुशिवाय ज्ञान नाही, श्रद्धेशिवाय कृपा नाही आणि कृपेशिवाय मोक्ष नाही. जर तुमच्या जीवनातही अडचणी, दुःख किंवा संभ्रम असेल, तर एकदा सद्गुरूंच्या चरणी मनापासून शरण जा. तुमचा मार्ग नक्कीच सुकर होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.